किमान वेतन कायदा लागू करावा, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये महाराष्ट्राच्या अंगणवाडी कृती समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आले आहे। जिल्हा परिषद कार्यालयासमोर थाळीनाद करत अंगणवाडी सेविकांनी राज्य सरकारविरोधात धरणे आंदोलन केले आहे। अंगणवाडी सेविकांना 30,000 रुपये आणि मदतनीसांना 18,000 रुपये किमान वेतन द्यावे, त्याचबरोबर निवृत्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना पेन्शन योजना लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्यात आले। नमस्ते, मी नादिरा नदाब, सांगली जिल्हा सचिव। आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या अंगणवाडी कृती समितीच्या वतीनं जो या ठिकाणी आज मोर्चा आयोजित केलेला आहे, या मोर्चाचं नेतृत्व माननीय कॉम्रेड सूर्यमणी गायकवाड सर, त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातले सर्व अध्यक्ष या ठिकाणी आम्ही करीत आहोत। शासनाला आमची एकच विनंती आहे की शासनाने बऱ्याच वर्षापासून जवळजवळ 1975 सालापासून जे आमच्या अंगणवाडीची स्थापना झालेली आहे त्यावेळेपासून आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या वेतनापासून वंचित आहेत। शासकीय कर्मचारीचा दर्जा मिळण्यासाठी आम्ही बरेच मोर्चे काढलेले आहेत। आमच्या बऱ्याच ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्यामध्ये मुख्य करून शासकीय कर्मचारीचा दर्जा मिळाला पाहिजे। आम्हाला ज्या आमच्या बऱ्याच सेविका आहेत की यातून आता निघून गेलेल्या आहेत, ज्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत, काही या दुनियामध्ये सुद्धा राहिलेल्या नाहीत, ज्या पेन्शनची वाट बघून, तर शासनाने आम्हाला पेन्शनचा GR लवकरात लवकर आम्हाला लागू करावा। ग्रॅज्युटीचा लाभ जे पूर्ण फाईल तयार होऊन मंत्री महोदयांनी त्याच्यावरती विचार करावा आणि आम्हाला लवकरात लवकर ग्रॅज्युटीचा लाभ या ठिकाणी देण्यात यावा। त्याचबरोबर आम्हाला किमान वेतन कायदा जो आहे, कमीत कमी आम्हाला जोपर्यंत शासकीय कर्मचारी करत नाहीत तोपर्यंत आम्हाला सेविकांना 30,000 आणि मदतनीसांना 18,000 मानधन या ठिकाणी देण्यात यावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। त्याचबरोबर आमच्याकडे जे 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना आम्ही जो सांभाळण्याचा प्रयत्न करतोय, तर त्या मुलांना जो देण्यात येणारा आहार आहे, जो THR जे घरी पोच करण्याचा अतिशय निकृष्ट दर्जाचा जो आहार आहे, तो आहार आम्हाला बदलून मुलं खाण्यायोग्य आहार द्यावं। आणि आत्ताच जे शासनाने या सरकारने जे कायदा लागू केलेला आहे कामगारांच्या विरोधात, ते 4 श्रम कायदे या ठिकाणी रद्द करण्यात यावे अशी या ठिकाणी आम्ही शासनाला विनंती करीत आहोत। कशा पद्धतीचं आज आंदोलन केलं? आज आम्ही या ठिकाणी शासनाच्या नावाने थाळ्या वाजवण्याचं काम करत आहोत आणि थाळीनाद आंदोलन आम्ही करत आहोत। जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही निवेदन देण्यासाठी आमचं शिष्टमंडळ गेलेलं आहे आणि त्याचबरोबर आम्ही इथं मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पण भेट घेणार आहोत। अंगणवाडी बाह्य कामे नको।